मॅडमचा ओपनिंग वेलकम. तुम्हाला एक टिप द्यायची आहे. वेडिंग अॅनिव्हर्सरी बायकोला केक एका दिवसात 2-2 केक. तुमचं भाचं गाडी झालं आणि तुम्ही. नमस्कार मंडळी, मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. मी आता कणकवलीला पोहोचलोय रश्मीच्या मामाकडे आणि इथं आल्यावर एक नवीन सरप्राईज बघायला भेटले. रश्मी मॅडम इथं आहेत आणि वेलकम. बाबा कायरा मॅडमचा मामीने खतरनाक सोय केलेली आहे. मामा आणि आम्ही इथं बाहेर थांबलो. ओके फंक्शन कायरा मॅडमचा. बाबा ही कोकणातली पद्धत आहे, हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके हो मॅडम बघा बाबूची. ठीक आहे चला. कायरा मॅडमचा ओपनिंग. मामी तुम्हीच धरा ते. कोकणातलं पहिलं पाऊल बेटा. हा चला कमॉन. आता बापाकडे नमस्कार करा. बाप बाप्पा नमस्कार कर. ओके चला आता काय वेलकम वेलकम काय वेलकम गुरु कुठे आली तू. मामाच्या गावी आल्यासारखं वाटलेलं आहे. खतरनाक आलं वेलकम झालेलं आहे. कोकणातलं वेलकम आणि ते पण ऑथेंटिक पद्धतीने केलेलं आहे. मी यांना रात्री 10:30च्या नंतर जेव्हा घरी आलो ना तेव्हा सांगितलं की आम्ही उद्या येतो. यांना आधी खरंच नाही वाटलं. खतरनाकवाले वेलकम केले. मी पण सरप्राईज झालो. मी रश्मीला सरप्राईज दिलं इकडे आणण्याचं आणि ह्याने आम्हाला दोघांना पण सरप्राईज दिलं. चला आधी फ्रेश होतो आणि मग आपण भेटूया. खूप मजा करणार आहोत. ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. दीदी काही येत नव्हत्या. मग त्या रडत होत्या. मग त्यांची जाम मी केली चेष्टा. मग म्हटलं जाऊ दे मलाच आली दया. मग मी चालू घेऊन. या काही येत नाहीत. ही मामी पण येत नाही. तर कर किती लाड करायचे तेवढे. बाबा आता ड्युटी कमी होईल आमची. रश्मीची पण. रश्मीची मजा आहे आता. ते बघ झाली मॉलिश करायला घेतली. आलो 10 मिनिटं झालेत. आता बाई झालात त्यांचं सुरू झालं ते. हे काय मम्मी हसतच का. ये रे काय झालं. ती अर्धी घाबरता आधी रडताना लय भीती वाटते. काय सवय झाली का काय ना. तिचे पाय नारली ती. मग अशी फ्रेश झालो आणि जेवलो. मग जी सुस्ती आली ना जागा होतो सकाळपासूनचा. आजी आत्ता कुठं उठलोय. किती वाजले आता 5:30 वाजलेत. ते पण आहे ना मॅडमचा आवाज ऐकला तेव्हा ही पण अजून झोपली होती. ट्रेनमध्ये झोपली आता पण झोपली. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. फ्रेश झालोय आणि सोनूने चहा आणलाय. कायरा मॅडम रेडी झालेले आहे. आता केक कटिंग. कायराचं वेलकम केक. वेलकम कायरा. चला केक कटिंग करूया. आले आले आपण दमलो होतो. आता कसं मस्त कशी रेडी झाली बाबू आमची. हो 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 बाबू झाला. वेलकम. केक खाला ना. घे घे घे. केक आहे केक आहे. धर बघ 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 कशी हावरी. बघ 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 केक बोललो तर लगेच खाते. बघ बघ. हा 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 हा. आता थोडासा बाहेर फिरूया. थोडा कणकवली दाखवतो. ओय आता 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 ओरडा. कसले आवाज देतात हे दोघे पण. गप काय राहतो. मादी आहे का. मादी गप असते. आमची तर नाही मादी गप. ही तुमची बरी गप आहे. आता इथे समोर येऊन बसलो. सोनू शॉपकीपर आहे आता. बाय द वे ह्या ब्लॉग मध्ये बोललो नाही. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. स्वाभिमानाची, अभिमानाची, प्रेमाची, आदराची आणि थोडी थोडी आणि खूप जास्त भांडणं करायची. तुम्हाला एक टिप द्यायची आहे. वेडिंग अॅनिव्हर्सरी बायकोला त्याच्या माहेरी आणा. जास्त काय खर्च नाही होणार आणि टेन्शन नाही. तरी मी कुठं खर्च करायला लावतो तुला. ना कधी काय सांगितलं तुला.
खर्च कर म्हणून मी नाही. करतो ना स्वतःहून, मग तू तेच बोलायच्या सांगते ना. अगोदर. मला बोलायची गरज आहे स्वतःहून करतोस मग कशाला बोलू. हा, पण मग घेतच ना ते केलेलं. मग केलेलं घेवायला नको मग तुला राग येईल नाही. अशा बायका सोबत राहिल्या ना की बरोबर यांना समजतंय काय पुढे बोलायचं नाही काय नाही. हे मामाचं अशी बिल्डिंग आहे, मग मामा खाली राहतं ग्राउंड फ्लोअरला आणि इकडे मस्त दुकान घातलंय भालचंद्र. काय हे खतरनाक प्रोडक्ट कसले टाकले एवढे. आता आपण चालत बाजारात फिरायला. चला थोडे कणकवली दाखवतो तुम्हाला. आता आपण मेन बाजारपेठेत आलेलो कणकवलीच्या. ॲनिव्हर्सरी स्पेशल बघा, कणकवलीच्या बाजारात फिरते, वॉकिंग चालू आहे. या दोघी पुढे आहेत. कायरा मॅडम आमच्या झोपलेल्या आहेत, तेव्हा पण आम्ही लगेच फटाफट निघालोत आणि फिरतोय. हा आम्ही लहानपणापासून सगळं इकडे घ्यायचो. शाळेचे ड्रेस, ओके बॅग पाहिजे असं काही हा ओके. किती वर्ष राहिली? 2 वर्ष. 2 वर्ष 2 कणकवली वर्ष होती. शाळेत होते पण बाकी मी असायचे तिथे. हां इथे इथेच तिला इथेच पडलेली असते मामाच्या गावी. जशी आता कायरा आली मामाकडे आणि अजून मामा काय आला नाही, कामावर निघालाय, येतोय. हां आमची ॲनिव्हर्सरी स्पेशल स्पॉन्सर सोनू घेऊन आलेले आम्हाला. माझे डोळे वगैरे लाल आहे तिथं. दुपारी झोपलो ना, झोप ओव्हर झाली. नंतर जाग पण आले, कोणाचा गोंगाट पण नव्हता ना, त्याच्यामुळे काय समजलं नाही. झोप लागली गरम होतं. हां मला उशी भारी भेटली. 7th हेवनमध्ये आलेलो. सोनू स्नॅप टाकते स्नॅप. एकदा आम्ही असंच सेम समीक्षा जसं आलो ना सोबत, असं रियासोबत गेलो होतो उरणला अशाच याच्यामध्ये. ह्यांना काय माहिती, ही जी जनरेशन आहे ना, ह्यांना असे जे कॅफे विपे आहेत ना, हे सगळं ट्रेंडिंग भारी वाटते. तिने पण काय मागवलं होतं रश्मीने? पास्ता काहीतरी मागवला होता. भाई मला असं वाटत होतं उलटी यायला लागली बघून. मी तर एकच फक्त काहीतरी टेस्ट केला, तिथून माझी इच्छा गेली. मी अजून परत कधी पास्ता खाल्लेला नाही अजून. भाई मी अजिबात नाही खाला. मी नाही खाला, रश्मीने पण नाही खाला. ह्या मॅडमने पुरा संपवला. जेवत नाही पण ते खातात, काय बोलणार. कणकवलीत 7 हेवन मस्त. ॲम्बियन्स चांगला आहे इकडचा. तू खाणार आहेस? हां काय पण बोल नको ग. हां ब्लॉग चालू आहे, बिचारीची कशाला वाट लावते. एकच खालाय मी आता, माझी इच्छा गेली आहे बघ. याच असलं आवड नाही काय. पिझ्झा बर्गर बिर्गर काय तर खाऊन झाला यांचा. आता काय, आता बिर्याणी खावायची आहे. मामा घेऊन येतोय बिर्याणी. हा तेजस साहेब. घरी आलो, पहिला जिरा सोडा पिलाय बाबा, तेव्हा कुठं बरा वाटलाय. इथं कायरा मॅडम का उठत नाही, उठून दमले. 3 माणसं उठवायला बसले नाही बघा. यांचं काय नाही तरी कोणाचं ऐकत नाही. बाई मी झोपणार. आजीबाई येत आहे, ऑन द वे आहे, कणकवलीत पोहोचली आहे. आजी आलं उठते का बघूया. डबे घेऊन मामाश्री आले आहेत बाबा. आजी आली माझी बाबूती सोनूली ती उता बाबू उता. काय नाही बाबू उता. वाजले किती बघा, चकाल झाली. उता काय नाही चकाल झाली. मामी दबली उठू ना. माझे बाबू छान होत. उठतो मामा उता. बसा, आई दबील तुला ठेव. सेकंड केक, एका दिवसात 2 केक. ॲनिव्हर्सरी बायको, तुला पुन्हा एकदा ॲनिव्हर्सरीला खूप खूप शुभेच्छा. हॅपी ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरीचा बायको तुला धन्यवाद. हा बस शॉर्टकट डायरेक्ट केक मधूनच सेपरेट. माझी पोर बघ झोपली इथं यावाचा सोबत. काय नाही पप्पा जाऊ दे. ॲनिव्हर्सरी सांगते पप्पा. हा शाणी येते. या बाबूचा बर्थडे पुढच्या वर्षी सुख वाढला. पार्टी स्टार्टेड. बिर्याणी बाबू घेऊन आलाय. रश्मी टोप घेऊन बसलीस? नाही ताट आहे. नाही पहिला मला टोपच दिसला यो, आता साईडचा ताट आता दिसला. म्हटलं टोप खालास तर म्हटलं आयला गाडी 2 बोलवायला लागतील.
जेवण लागतंय 3 वर्ष लग्न नाही झाली मग मग काय विषय 3 वर्षाचा काय त्याला जावाची तयारी झाली. डेकोरेशन मध्ये चेंजेस झालाय. धरून बांधून कायरा बिरा डाव सगळा सुकवाडीत बेकार कावा आईचा. ती मजा आहे. दब्ब माणसं बघ तिथं. बाबू, मामा, सोनू, काका, रश्मी, मामी, ही परत आणि छोटा मामा एक, मी, बाबा. फुल मजा आहे बघ. चला मॅडम. नरू नको. चला मामाने गाडी आणली. चला आता या मामाकडून आपल्या मामाकडे. चलो मामा आजोबाकडून मामाकडे. बघा तुमचं भाचं गाडी झालं आणि तुम्ही ते भीतर जावायचं नाही तुला माहिती आहे. उद्या ये तू. कायरा किया मध्ये मामा किया घेऊन आलाय. बाबा कायराचा नादच नाही ना. हे पहिलाच प्रवास असेल ना हिचा 4 व्हीलरचा रश्मी. हा म्हणजे फक्त सुरुवातीला ते म्हणजे असा मोठावाला प्रवास नाही. तो गावातल्या गावात करण आणि प्रीतम आणि सोबत तो केला तेवढाच. त्याच्यानंतर मग हा तिचा नादच नाही. तिचा साधा खेळ नाही आहे. हा ट्रेनचा प्रवास पहिला वंदे भारत, आता दुसरा डायरेक्ट किया. साधा काम नाही भाई. ती सोन्याचा चमचाच घेऊन आलेली आहे. गाडी आणल्याचा एक फायदा झालाय. 2 पार्सल उचललेत आम्ही कणकवलीची. ऑन द वे टू सुकलवाड. फर्स्ट टाइम मामाच्या गावी. मॅडम चावलली. कणकवली जास्त आवडलं. तच गाडी आहे. फक्त माका ते त्याच्यातलं काय आवडलं नाही माहिती आहे. CNG आहे ना त्याच्यामध्ये पाठीमाग खूप जागा जाता. सुकवाडीत आलो फायनली. मॅडम झोपली. चलो आलो. मॅडम आली. आता मला आठवलं आपण दोघं आलेलो फर्स्ट टाइम. तर आईने असा केला होता. या वेलकम. तुझीच मजा आहे. हा जिथे जाते तिथं सोय आहे तिची फुल. हा मामाकडे आलो मामाकडे. अॅनिव्हर्सरी स्पेशल. बायकोला काय गिफ्ट दिलं असेल मी आज तर बायकोला माहेरी आणून सोडलेले आहे. हेच गिफ्ट आहे तिच्यासाठी अॅनिव्हर्सरी. खरं बोल. इतकी शांती आहे का नाही. खरं बोल कधीतरी. ब्लॉग मध्ये काय ठेवायचं आणि काय कट करते माझ्यावर आहे. तू काही किती बोल इथे. ही बघ ही अपडेट देते घरी पोहोचलो म्हणून आम्ही. चला आता हा ब्लॉग इकडे सेंड करूया. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.